आरुसला होतं पहिला हात करा रे बरं. बाय बाय. शाळेत जाते का? पहिलीला आहे. कुठे शाळा तुझी? तुझ्या घरी शाळा आहे? बापरे. तिकडे शाळा आहे. व्हेरी गुड. आहे ना बाहेर खाट. नंबरच नाही ना म्हणून तुझा नंबरच नाही ना. माझा नंबर आहे ना काका. काय म्हणत बरंच आहे. बरं आहे ना. अरे तर तुला सांगे फोनवर बोलू द्या नंतर तो फोनच दवडी काय गोकुळ ऐक यानं गोरख न तो काका येईन म्हणतात. येणारच होतो ना रे आम्ही. मग कुठे फोन करायला इकडे शांता कुठे आहे का. आता आम्ही बेलदारवाडीला आलोय. आम्ही आता जरा शेताकडे जाऊन येतोय. शेत आहे. आम्ही बेलदारवाडीला आलोय आमच्या गावी पुतण्याकडे. आता शेताकडे चाललोय. नंदू आता शेतात काय लावलंय त्याने ते बघतोय. विहिरीकडे जातोय. पाय मोकळे करतोय. जरा फिरून येतो शेताकडून. अजून काय कांदेच नाही लावलेले. घास बघ. ही घासाची भाजी. कुठं हे काय ही घासाची भाजी आहे. हिची भाजी करतात या घासाची. मेथी सारखी भाजी असते ती. आपली मेथीची भाजी खातो ना तशी आहे. ऊस आहे बघ पुढे. 2-3 ऊस मोडून आणायला पाहिजे. हा ऊस नंदू आणून दे. सावली आली. हा सावली आली लिंबाची छान. कैऱ्या बिऱ्या नाही दिसत इकडं. कैऱ्या हा आहेत कैऱ्या. 3 ना नंदू आणून कैऱ्या. नंदूची सायकल लांबच आहे अजून. बोल काय बोलायचं. अरे पिकलेले असल्यावर पडतात ते खाली. हो पिकल्यानंतर आम्ही चालत गेलेलो एकदा 2दा इथून. चिंच तू याचा ना मग. हा बघा किती येत बोटून. चिंच हा भारी आहे. हे बघा चिंच बघा किती छान आहे. पिकलेली आहे. भरपूर चिंच आहे तिथे. अरे वा खूप छान आहे. अरे लय चिंच आहेत रे नंदू. त्याला पुढे येत ना. आपली बी आहे ना. आपली बी चिंच आहे का. कैऱ्या घर आहेत का. कैऱ्या असं ना तिथे दुसरीकडे. लसूण वा काय असं ना. चिंच बघलं तोंडाला लगेच पाणी होऊन जातात. चिंच काही चिंच आंबट असतात काही गोड असतात. आंबट आहे. आंबट असं चांगली लागते. आंबटच असतो. लय खायचं चिंच. प्रवरनगरला लय खायचं. डबा भरून ठेवायचो. तिकडे जायचे. हे बघ इंग्लिश चिंच बघ गोट्या. हा इंग्लिश हिला ती चिंच म्हणतात. हिला तेवढं झाड आहे.
हम्म? बाजरी आहे वाटतं. बाजरी आहे. विहीर कोणत्या बाजूला आहे मग? पहिलं त्याचं गाडी त्याचे आहे का? पहिलं? नाही ना. तुझे? कांदे नाही. ते त्यांचं नाही, यांचं नाही वाटत. इथं पहिले घर होतं ना. हा काय संजू? एकदम म्हणजे कसा आहे तू? अरे राहू दे रे बाप. हा, राहू दे. अरे राहू दे राहू दे. राहू दे. हे काय बांधलं इथे? नको माझ्या नको माझ्या गळ्यात भेट. बरं आहे का संजू? हा? बरं आहे. इकडेच होता मग. हा? तो लिंब आहे ना, लिंब तो लिंब आहे ना तिकडचा. लिंब हम्म. तो खांबा. तो खंबा. हा खांबा पर्यंत. हा. खांबापर्यंत कवताय काका घेऊन जाते. लय कवताय बरं का? काढून फेकलं किती बरं. हा लय कवताय. हे बघ रे, तो तिकडचा लिंब, तो लिंब तो खंबा इथपर्यंत ही शेती येईल. ती बाजरी तर त्या बाजरीच्या तिकडे हा मधला म्हणजे पूर्ण आहे हे सगळं. बाजरी काढून ठेवली वाटतं. झाली का काढून? खराब आहे. ही काय कापेल झाडावरचे बाई हे कापेल काय इथे. कापेल का ती? हा ही काय कापेल बघू दे रे इकडे ये. ज्या पाहून घे काकू. काका तुम्ही पाहून घ्या. मग पाहून घ्या. मिरच्या बघ. मिरच्या कुठे आहे? हे बघ इथं खाली बघ. हे मिरचीचं लावलंय ना. मिरचीचं झाड आहे. चल फोटो घे माझा एक. थांब. लागू देऊन लागला तर जाऊ दे. नाही मिरची बघ बापरे. कमी आहे झाडं वाटतं मिरच्यांची. घास आहे. आम्ही तुझा बसून पितो बसून. नाही राहू द्या बादली. आले मी. हे इकडे ये. हे बघ बाजरीचं कंच आहे. हे बघ. आता ही मशीन मध्ये टाकते बाजरी. मग याचे डायरेक्ट गोण्यांमध्ये काढते. ही अजून काढायची बाकी आहे. हे बैल जोडे बी ऐकत आहे आणि ते भाऊ काय काढ या साईडला टाकायचं ते बघ पाणी. जा काढ काढ. मस्त वाटते रे. बघा असं करायला लागतं ते बघ. हे करते काढ नाही करते हे काढ नाही हे काढ माझं पाणी जात. आला नंदू. पपया हे झाल्यात ना रे. हे लाईन न गोठा कटाळा झाला. लाईन गेली. लई ढेपी जळी जाळत ना त्यामुळे जाळत होईल सगळं. हा बाजरी सुद्धा पाणी कमी बसेल ना हा. जळी गेलं सगळं भोपळ होईल सगळं. पोकळ वेगळी तेच म्हणतो बाजरी अशी काय वेगळी. पाणी 15 दिवस पाहिजे पाणी बंद होतं. हा? लाईट नव्हती. काय खायचं? आता थंडी होती. पाणी कम करणार लॅब वगैरे. अरे वा काय वांग छान आहे व्हाईट वाला. त्याची भाजी काय छान होते. काटेरी वांग आहे. तोडू नको भरीत. तोडू नको एकच आहे. भरीत आहे भरीत भरीत छान होईल याचं. संपलं का पाणी? मस्त.
पाण्यामुळे जरा सुकली झाड. किडे आहेत. पाण्यामुळे सुकली झाड जरा ही. 15 दिवसापासून लाईट नाही, लाईट पाणी नाही. नाही, पाणी नाही. हे बघ इकडे किडे आहेत किडे. बाई बरं एवढी हुशार किडे. लय हुशार आहे बाई. हा? पोरे इतका हुशार आहे ना. लय हुशार आहे. 11वी पोर. 11वी पोर 12वी. बाईनं शिकाडायचं मग. हा बायला शिकवतात. हा, बाईनं शिकाडायचं. पोर आले बरी लगनले. आता किती होईल 12वी वय ना 12वी वयचे. हा तुला लिहिता वाचता तर येतोय ना? थोडंफार येते, जास्त येतं मला. नाही का? थोडंफार वाचतायचं. मोबाईल लावस ना तू फोन. हा लाव. लावस. हा तू एकले कोडे द्यायचे मग तू? एकले करमुड. काय आहे ते? कढीपत्ता आहे, कढीपत्ता. त्याचा सुगंध काय छान येतोय बघ. गावठी कढीपत्ता आहे हा. भाजीला किती टेस्ट येईल याची. बकऱ्यांचे फोटो. वा. हे लावलं सोवर काय म्हणतो सोलार. सोलार. हा सोलार ला. हा खाऊन घ्या. यंदा बी घेऊ का ते 2 बी? काय भाऊ? हा? 2 बी अजून. हा ना. हा? घे. हा. आणि इकडे खातात ते उचलू का? काय नाही करावं. हे बघ काढ. दावरे नंदू म्हणा पाहिजे. काय नाही करत ना तू. हे काय करणार आहे? धर. कसाने काय कर, काय घाबरू नको. काही डोक्यात नाही. पक्की अरे लावाय. हे थांबत नाही रे. ठेव ठेव. हा. हा बघ. चल. सोडू. दे. ए धर एक पिल्लू. घे पिल्लू घे. भूक लागली. तुझं नाव सांग, परत नाव सांग. अस्मिता. पूर्ण नाव सांग ना. अस्मिता अमोल चव्हाण. अरे वा. अरे वा. अमोल चव्हाण. स्कूलला जाते ना? हो. कितवीला? पहिले जाणार आहे आता. पहिली जाणार आहे. वा वा. कुठे राहते? मिळून बारेला. निघून बारा. बोल ना, मिळून बारेला राहते म्हणून. मिळून बारावी राहते. असं. येऊन बाराला राहतो. लावरी बरोबर. लावरी येते, चिमणी नाही येते. उडणार नाही ना? नको 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 नको. उडून नको, उडून त्याने जाईल. ते धागा बिगा लावून सेट केलेलं आहे. हा पॅक करेल घर दिसतंय का पण? लावरी जाळीतून लावरी. काय असं दिसत नाही ना. नाही ना. नाही दिसत. हा दिसलं. लावरी येते. माया का ताई पकडीला येस. काय ससबीला येऊन एक टाइम तो ते सोडायला आम्ही त्याला नको म्हणतो भाऊ मरी जाई याडे. आलं बरोबर आलं. तांदूळ बी आले. सगळं झालं. हा ए, असं ये ना पुढे. हे बघ, आता पावर तांदूळ खाय. आता बघ त्याची चोच घे. चोच लावरीच येते. हा ना? झेपरू मांगू. आपलं जाधव परिवार सांगा कसा आहे काय? झेपरू मांगू, सुका मांगू हे दोघे भाऊ. आणि त्या दोघांना 2-2 बाईंचा इस्तार केलाय त्यांनी. नाव? त्या बाईंच्या नावाने सांगते. तेव्हा पहिल्या झेपरू बाबाची पहिल्या बाईला किती पोरं? 2 पोरं 1 मुलगी. अच्छा. का 2 मुलं आहेत? काय मुलगी आहे का नाही काही कल्पना नाही मला. जीप म्हणजे आमचे बाबा. हा पहिली बायको. हा हा. हा? मुली नव्हती का? हा बरं. दुसरी बायको केली, तिला 2 मुलं आणि मुली किती आहेत? 6 का 7? 6 का? 6 मुली 2 मुलं. हा आणि सुकाच्या बी पहिली बायकोला जवळजवळ 2 मुलं 1 मुलगी. हा पुन्हा दुसरी बायको केली, त्याला जवळजवळ 3 मुलं 6 मुली. असा मोठा परिवार आहे त्यांचा. मांगू. मग ते इकडे तिकडे दाना पाणी आहेत ना. हा.
मांगू बाबाचं काय? मांगू बाबा म्हणजे त्यांचे वडील आहेत ना ते झिपरू मांगू तुका मांगू अच्छा. आणि मांगू बाबाचे वडील हा मांगू आणि चांगू हे पुन्हा दोन भाऊ सख्खे मांगू आणि चांगू. अच्छा म्हणजे पूर्वाबाचे हा पुढचे अगोदरचे. हा मांगू चांगू हे दोघी भाऊ हा. त्यांच्या वडिलांचं नाव रामा सांगतात. बापरे, म्हणजे आमच्या आजोबाच्या पंजांचं नाव चांगू मांगू आणि त्यांच्या वडिलांचं नाव रामा रामा. असा मोठा खेळ आहे. अच्छा. चांगूला जर म्हणलं ना चांगूला 5 पोर होते म्हणे. एकाचं नाव बुधा, एकाचं नाव सदा, एकाचं नाव राजाराम, एकाचं नाव पुन्हा एकाचं नाव तुकाराम. मोठं लिस्ट आहे ती. मोठा आहे, मोठा परिवार. हा आणि चांगूला किती पोर होते? आपला मांगूला फक्त 2 सुका आणि झिपरू. काय म्हणतो इस्तार आहे त्यांचा. काय सगळ्यांची हे सांगतोय का? म्हणजे एका जाधवांचा विस्तार, एक जाधवांचं. ट्रक कमी पडे आपण लय भराले. एक ट्रक 16-12 ट्रक आहे ना, 16-12 मध्ये ट्रक कमी पडे ना आपल्या वराले. एवढा गणगोत एवढं गांगूत तो दुसरं वरार कुठे भराणार? दुसरं वळ मला वरच नाही ना. हा? म्हणजे एक ट्रक आपले स्पेशल लागे झिपरू मांगू. काय करायचे? 2च जण बैलवाडा उचलाचे डायरेक्ट उचलायचे ते 2च माणसं. आपण आता 4-5 जण गेलो तरी बैल उलट पालटा होणार नाही. का ताकद होती का त्यांना ती? दाताने भरलेला हांड उचलायचे हा राक्षस होते ते म्हणून 2. एक वेळा बाबा हो ना भाऊ आपल्याकडे मी सांगितले ना डायरेक्ट म्हणतं बाबा काय आणि बाबा म्हणे कारण नाश्ताला काय करेल रे म्हणे. मी नाही झाले उडाई बाबा जाऊ म्हणजे बाबाची वाळ्या आणि ते रवा बिवा आहे म्हणतो चांगलं आहे. बाबा म्हणे आण बाई म्हणे मला नाश्ता. बाबाला वाटतं काय गेले दारला मग शेवाळ्यान रवा येईल आता. हो ना. वेगळं झालं जेव्हा बाबा खटकणार ना. लय मोठा इस्तार आहे रे बाबू. भजाले आवडायच्या ओळख नाही राहिला ते. भजे मांगू बुवा. त्यासनी जी पिढी होती ते पिढी ते मान मर्यादा होती. आता नाही राहील ते भाऊ. ते असं कसं बदल होत चाललंय. बदल होत चाललं. आता पिढी तर एकदमच बदलत चालली.